AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द तर आपण रोजच ऐकतोय, नाही का? पण तो खरंच आपल्या शिक्षणाच्या पद्धतीत काय बदल घडवतोय? विद्यार्थी यामुळे जास्त हुशार होत आहेत की फक्त उत्तरं शोधण्याचं एक सोपं हत्यार त्यांच्या हाती लागलंय? चला ह्या स्रोतांच्या आधारे जरा खोलात जाऊन बघूया. आता हा आकडा बघा. एका ताज्या सर्वेक्षणानुसार तब्बल 90% जास्त इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासासाठी AI टूल्सचा नियमितपणे वापर करत आहेत. ही संख्या प्रचंड आहे आणि यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. AI आता काही वर्गाबाहेरची गोष्ट राहिलेली नाहीये, तो थेट आपल्या क्लासरूममध्ये येऊन बसलाय. अच्छा, मग इतके सगळेजण वापरतायत, तर मग प्रश्न हा येतो, की या सगळ्या वापरामुळे खरंच काही फायदा होतोय का? म्हणजे त्यांच्या शिकण्यावर आणि संकल्पना समजण्यावर काही सकारात्मक परिणाम होतोय का? आणि इथेच ही गोष्ट एक इंटरेस्टिंग वळण घेते, कारण जितका AIचा वापर वाढतोय ना, तितकीच त्याच्याबद्दलची काळजी पण वाढतेय. ही अशी एक दुधारी तलवार आहे. एका बाजूला फायदे आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही मोठे धोकेही लपलेले आहेत. आणि गंमत म्हणजे ही काळजी कोणी दुसरी तिसरी व्यक्ती नाही, तर स्वतः विद्यार्थीच व्यक्त करतायत. जवळपास 96% मुलांना वाटतंय की अरे, आपण उत्तरांसाठी AIवर जास्तच अवलंबून राहायला लागलोय. इतकंच नाही, 93% मुलांना भीती वाटतेय की आपली स्मरणशक्ती कमी होते. त्यांना ही पण चिंता आहे की आयती उत्तरं मिळाल्यामुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि नैतिक विचार धोक्यात येऊ शकतात. आणि विद्यार्थ्यांची ही भीती काही उगाच नाहीये. संशोधनातून पण हेच समोर आलंय. एका अभ्यासात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की फक्त AI वापरल्यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, ती सुधारते याचा कोणताही ठोस पुरावा नाही. सरळ शब्दात सांगायचं तर फक्त AI वापरलं म्हणजे कोणी हुशार होत नाही. मग आता करायचं काय? ह्या समस्येवर उपाय काय? AIचा वापर जास्त प्रभावी कसा बनवायचा? हेच शोधण्यासाठी संशोधकांनी एक मस्त प्रयोग केला. त्यांनी विद्यार्थ्यांचे 3 गट बनवले. या प्रयोगामागे एक साधा पण खूप महत्वाचा विचार होता. कदाचित प्रॉब्लेम AIचा नाहीच आहे, तर तो आपण कसा वापरतो त्याचा आहे. काय वाटतं, जर AI वापरायचं नीट ट्रेनिंग दिलं, तर निकाल वेगळे लागतील? तर बघा, त्यांनी काय केलं, पहिला गट कंट्रोल ग्रुप, त्यांना AI वापरायला बंदी, फक्त इंटरनेट वापरायचं. दुसरा गट, ज्याला आपण कॅज्युअल युजर म्हणू, त्यांना ChatGPT दिलं, पण कसं वापरायचं हे काही सांगितलं नाही, म्हणजे जसे आजकाल बहुतेक जण वापरतात तसं. आणि मग आला तिसरा सगळ्यात महत्त्वाचा गट, यांना ChatGPT वापरण्याआधी 1 तासाचं स्पेशल ट्रेनिंग दिलं, ज्याला म्हणतात प्रॉम्प्ट ट्रेनिंग. हे बघा, इथे या प्रयोगाचा पूर्ण आराखडा दिसतोय. तिन्ही गटांना एकच काम दिलं होतं, एका मोठ्या डेटाचं विश्लेषण करायचं आणि त्याचे निष्कर्ष काढायचे. म्हणजे काम सारखंच, पण फरक होता फक्त साधनांमध्ये आणि त्या तिसऱ्या गटाला मिळालेल्या खास ट्रेनिंगमध्ये. या रचनेमुळेच संशोधकांना हे कळणार होतं की फक्त AI हातात असणं महत्वाचं आहे की ते वापरायचं कौशल्य. आणि आता येतोय या विश्लेषणाचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, निकाल. काय वाटतं, नक्की काय समोर आलं असेल? कोणता ग्रुप जिंकला असेल? पण निकालांवर जाण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर AIशी हुशारीने बोलण्याची ही एक कला आहे. तुम्ही AIला जेवढा भारी, स्पष्ट आणि नेमका प्रश्न विचाराल ना, म्हणजे प्रॉम्प्ट द्याल, तेवढंच भारी उत्तर तुम्हाला मिळेल. सिंपल. त्या तिसऱ्या गटाला हेच कौशल्य शिकवण्यासाठी एक क्लिअर नावाचं फ्रेमवर्क वापरलं गेलं. म्हणजे प्रॉम्प्ट कसा असावा, संक्षिप्त, तार्किक, स्पष्ट, अनुकूलनीय आणि चिंतनशील. चला आता बघूया या 1 तासाच्या ट्रेनिंगने काय जादू केली. निकालांवर नजर टाका, खरंच आश्चर्यकारक आहेत. प्रोग्रॅमिंगच्या संकल्पना समजून घेण्याच्या टेस्टमध्ये ज्यांनी फक्त इंटरनेट वापरलं त्यांचा स्कोर होता 4.28. ज्यांनी ट्रेनिंगशिवाय AI वापरलं त्यांचा थोडा जास्त होता 4.94. पण ज्या ग्रुपला प्रॉम्प्ट ट्रेनिंग दिलं होतं ना, त्यांचा स्कोर होता तब्बल 6.60. म्हणजे फरक किती मोठा आहे बघा. थांबा, हे तर फक्त थिअरीबद्दल होतं. प्रत्यक्ष कामात तर यापेक्षाही मोठा फरक दिसला. कंट्रोल ग्रुपने 10 पैकी फक्त 2 मार्कांचं काम केलं. ट्रेनिंग न घेतलेल्या AI ग्रुपने खूपच चांगलं काम केलं, 6.91. पण प्रॉम्प्ट ट्रेनिंग घेतलेला ग्रुप त्यांनी सगळ्यांनाच मागे टाकलं, 8.76. यावरून एक गोष्ट अगदी लख्ख स्पष्ट होते. ती म्हणजे फक्त AI नावाचं भारी हत्यार हातात असून उपयोग नाही. ते चालवायचं कसं हे माहीत असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
मुद्दा टूलचा नाहीये, मुद्दा आहे स्किलचा. आणि यामुळेच ना शिक्षणात एक नवीनच दरी तयार होऊ शकते. एका बाजूला असतील असे विद्यार्थी जे फक्त उत्तरं कॉपी पेस्ट करण्यासाठी AI वापरतील, आणि दुसऱ्या बाजूला असतील असे हुशार विद्यार्थी जे AIला आपला पार्टनर बनून आपली समज वाढवतील आणि नवीन गोष्टी शिकतील. तर मग या सगळ्याचा सार काय? सार हा आहे की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे फक्त एक टेक्निकल स्किल नाहीये. ही 21व्या शतकातली नवीन साक्षरता आहे. जसं आपल्याला वाचता लिहिता येणं महत्त्वाचं आहे, तसंच आता AIशी नीट बोलता येणं, त्याच्याकडून काम करून घेता येणं गरजेचं झालंय. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला AIवर फक्त अवलंबून राहायला शिकवायचं की त्याच्यासोबत मिळून काम करायला शिकवायचं. कारण या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या अर्थाने स्मार्ट शिक्षणाचं भविष्य दडलेलं आहे.